मागे 9 धावा. मला वाटतं सुरेख फलंदाजी नयन कडून, अतिशय सुरेख फलंदाजी. कारण 3 चेंडूमध्ये 8 धावा नयन आपल्या वैयक्तिक नावावर. बघूया काहीतरी चमत्कार करावा लागेल. जर्सी क्रमांक मेहुल सुंदर एकदा लेगच्या दिशेने चेंडू फिरकवला गेला. एक धाव मात्र करण्यात यशस्वी. जातो डाबरला दंतमंजन खणखणीत चौकार मिळताय. 4 धावा. प्रत्येक फलंदाजाला माहिती आहे धावा कुठे जास्त मिळू शकतात. ते या मैदानामध्ये आल्यानंतर प्रत्येक जण त्याची पाहणी करतो की धावसंख्या आपल्याला जास्त धावा कोणता फटका मारल्याने मिळू शकतात. हे अनुभवी फलंदाज बघतात आणि त्याच पद्धतीने त्यांची फलंदाजी करण्याचं प्रयत्न असतात. आणि काही ना यश येतो, काही ना अपयश देखील येतो. मात्र नयनला त्या पद्धतीचं यश आले म्हणायला हरकत नाहीये. कारण नयनने अतिशय लेगच्या दिशेने सर्व फटके मारलेत आणि त्याच फटक्यामध्ये यश आलेलं आहे. आतापर्यंत नयन 4 चेंडू मागे 12 धावांवर खेळतोय. पुढला चेंडू ऑफच्या दिशेने मात्र चेंडू फिरकवला गेला. 1 धाव मात्र करण्यात यश. 5 चेंडू मागे खर्ची केल्यात 14 धावा. काहीतरी चमत्कार करावा लागेल. तुला जर नमस्कार पाहिजे असेल तर तुला या चेंडू मागे काहीतरी चमत्कार करावा लागेल मेहुलला. बघूया काय करतोय मेहुल आपल्या संघासाठी. एक शेवटचा चेंडू आहे. आपला एक मोठा मोहरा गळाला लावायचा आहे, फसवायचा आहे. आणि हा महाराज म्हणालो, हा जर फलंदाजाच्या बॅटला संपर्क चेंडूचा झाला ना तो मैदानाच्या बाहेरच चेंडू जातो. आणि नक्कीच तसाच हा फटका. आणि त्या फटक्यात मिळतात अर्धा डझन धावा, 6 धावा. हा सुदेश एक आक्रमक फलंदाज आहे. फक्त 1 चेंडू खेळला आणि 1 चेंडू मागे त्याने 6 धावा म्हणजे अर्धा डझन 1 चेंडू मागे त्याने घेतल्या. चला नवीन गोलंदाज विवेक. पहिल्या चेंडूत 20 धावा खर्ची केल्यात. पहिल्या षटकामागे 20 धावा खर्ची केल्यात. महागडं षटक म्हणावं लागेल. 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. काहीतरी जर्सी क्रमांक आपली फलंदाजी चांगली झाली नाही. मात्र गोलंदाजीमध्ये काहीतरी करावं लागेल. संघासाठी काहीतरी चमत्कार करावा लागेल, काहीतरी घडवावं लागेल. चला पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला आहे जर्सी क्रमांक 45 सुरेख. हा देखील लेगच्या दिशेने सीमारेषा पार. मिळताय 6 धावा. षटकार. या पुढील होणार सामना पालेकोट वर्सेस गायरोने, रत्नागिरी रायगड. होणारा एक रोमांचक सामना. पालेकोट विरुद्ध गायरोने. चला 26 धावा, 5 धावांची गरज. 11 चेंडू शिल्लक. चांगला चेंडू मगाशी लेगच्या दिशेने चेंडू मात्र टाकला गेला आणि त्याला फिरकवला नयनने लेगच्या दिशेने. बुम बुम षटकार. मात्र दुसरा चेंडू त्याने चुकी केली नाहीये. चांगला चेंडू, तो अचूक टप्पा टाकला आणि निर्धाराची सांगता झाली. स्टेटच्या दिशेने चेंडू फिरकवला गेला. 1 धाव मात्र करण्यात मला वाटतं जातोय सीमा. नाही, एकदा पूर्ण. दुसऱ्याच्या प्रयत्नात दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. औपचारिकता बाकी. 28 धावा, 3 धावांची गरज आहे. आता काय म्हणायला हरकत नाहीये. सामना झुकतोय तो शिरगाव काळेश्वरी संघाकडे. कारण दोन्ही फलंदाज अगदी मैदानामध्ये तटस्थ भूमिकेत. आज चांगला चेंडू. काहीतरी अशीच मगाशी गोलंदाजी करावी लागली असती, करायची होती. मात्र काय चुका झाल्या आणि त्याच्या चुकाचा परिणाम आपल्याला पराजयाच्या दिशेने जावा लागला. कारण अजूनपर्यंत 3 धावा आहेत. काही घडू शकतो. आज चांगला चेंडू आपच्या दिशेने. चेंडू मला वाटतं सीमारेषा पार. विजयी फटका. आणि
सॉरी 21 धावांचा मला वाटतं स्वतः वैयक्तिक, सॉरी 25 धावा, 10 चेंडू मागे 25 धावा.